काय वाटतंय बिग बॉस कोण जिंकेल? की बिग बॉस काही लोकांच्या मते हे स्क्रिप्टेड शो आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला बाहेर येताना पाहिलं तेव्हा तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची घोषणा दिली. त्यावेळी अरबाज सारखा मुलगा, त्यावेळी त्याच्या तोंडून जय वगैरे निघलं नाही. सूरज बद्दल बाहेर खूप सिंपत्ती आहे. ही सहानुभूती शेवटपर्यंत टिकेल असं वाटतं का? दादा, आम्ही जेव्हा टीव्हीवरती बघतो तेव्हा आम्हाला निक्की तांबोळे असेल किंवा जान्हवी किल्लेकर असेल हे आम्हाला खूप ॲरोगंट दिसतात. ऍक्च्युअल मध्ये त्या तशाच आहेत का? घनश्याम बद्दल काय मत आहे तुमचं? बिग बॉस मध्ये सिलेक्शन होतं कसं? तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन कसं झालं? आम्ही बिग बॉस मध्ये बघितलं की पाठीमागल्या 1-2 सीझन मध्ये शिवलीला ताई पाटील पण जाऊन आल्या होत्या. त्याच्यानंतर असं झालं की समाजामध्ये किंवा लोकांमध्ये एक समज आहे की ज्या व्यक्तीला प्रतिष्ठा आहे त्या व्यक्तीने बिग बॉस सारख्या शो मध्ये जाऊ नये. कारण तिथं कसं होतं, तिथे अरेतुरे बोललं जातं, तिथे तुमच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवला जात नाही, तिथे तुमच्या कॅरेक्टरवरती बोललं जातं, तिथे तुमच्या करिअरवरती बोललं जातं. एवढं सगळं असून आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा तुम्हाला त्या शो मध्ये जावंसं का वाटलं? हा तुमचा अट्टास होता की नक्की काय होतं? याच्या पाठीमागे तुमचा पर्पज काय होता? मित्रांनो, सध्या संस्कार जपण्याचं आणि आपल्या महाराष्ट्राचं किंबहुना आपल्या देशाचे सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचं आणि तो जपण्याचं काम कोण करत असेल तर तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. आणि याच वारकरी संप्रदायातील एक प्रवचनकार, एक कीर्तनकार, ज्यांना मॉडर्न कीर्तनकार, मॉडर्न प्रवचनकार सुद्धा म्हटलं जातं, असे माझे अतिशय जवळचे मित्र आणि संबंध महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांना मी आपल्या शो मध्ये आज इन्व्हाइट केलं आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाहीये, आपण स्वागत करूया त्यांचं आपल्या शो मध्ये आणि त्यांच्यासोबत आपण खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आणि त्यांच्यासोबत खूप गप्पा गोष्टी करणार आहोत. तर मी स्वागत करतो दादा तुमचं आपल्या शो मध्ये. माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आपल्या इथे येऊन तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. खरं तर मला तुम्हाला भेटण्याची, तुमचे काही व्हिडिओज पाहतो मी, त्या व्हिडिओजमुळे तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती. आज ती इच्छा पूर्ण होते, याचाच आनंद जास्त आहे मला. थँक्यू सो मच. खरं तर ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे की तुम्ही माझे व्हिडिओज बघता. तुम्ही आता रिसेंटली बिग बॉस मधून पण जाऊन आला. तुम्ही एक प्रवचनकार आहात, कीर्तनकार आहात, यावरती आपण चर्चा करणारच आहोत. पण मला वाटतं सुरुवातीला मला एक प्रश्न विचारावासा वाटतो जो फार कमी लोकांना माहिती आहे. तुमच्या नावाच्या सुरुवातीला जे ह ब प म्हटलं जातं, हरिभक्त पारायण, त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय आहे? ऍक्च्युअली आता खूप लोकांना माहिती नाही ह भ प याचा अर्थ काय. जसं तुम्ही बोलला हरिभक्ती पारायण, हरिभक्तीमध्ये तल्लीन झालेले किंवा हरिभक्तीमध्ये रममान झालेले, हरिभक्तीशी तादात्म्य असलेली जी लोक आहेत त्यांना हरिभक्ती पारायण म्हणतात. आमच्या परंपरेमध्ये सभप लावलं जातं. सभप म्हणजे सद्गुरु भक्तीपरायण, सद्गुरूंचे भक्त, हरीचे भक्त तसे सद्गुरूंचे भक्त. आणि आपला वारकरी संप्रदाय गुरु शिष्य परंपरेचं दर्शन घडवतो. त्याच्यामुळे मी ज्या वारकरी संप्रदायातले जे सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराजांची परंपरा आहे, तिथे आमच्या नावाच्या पुढे सभप लावलं जातं आणि सर्व ठिकाणी हा भप लावलं जातं. या अध्यात्माची सुरुवात नक्की कशी झाली? म्हणजे पूर्वीपासून आपल्या घरी वारसा तसा आहे की तुम्हाला याची आवड कशी निर्माण झाली? वारसा आहे. माझे खापर पंजोबा कोल्हापूरवरून पंढरपूरला पायी जायचे आणि त्यानंतर थकले शरीराने, तर मग ते घोड्यावरून त्यांनी वारी केली. तर तो वारसा आहेच अध्यात्माचा. आणि आमच्या कुटुंबामध्ये असं आवर्जून सांगितलं जातं की तुमच्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही व्यवसाय किंवा नोकरी करा आणि आनंदासाठी तुम्ही परमार्थ करा. त्यामुळे आमच्याकडे जो परमार्थ केला जातो हा पोट भरण्यासाठी नाहीये, हा आनंदासाठी परमार्थ आहे. आणि आनंदाचं साधन परमार्थ तो परंपरेने आलेला आहे. माझ्या आजोबा नेहमी सांगायचे की पिढीला, आपल्या येणाऱ्या पिढीला संपत्तीचं वारसदार बनवण्यापेक्षा संस्कारांचं वारसदार बनवा. म्हणून ही वारकरी संप्रदायाचे संस्कार आमच्यावर कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या आहेतच. बरोबर. नाही, आज खरोखर तरुण पिढीला त्याची गरज पण आहे. फार कमी लोकांना माहिती की पुरुषोत्तम दादा पाटील यांचं गाव कोणतं किंवा त्यांच्या कुटुंबाबद्दल, ते काय करतात किंवा त्यांचे आई वडील वगैरे काय करतात, याबद्दल थोडस माहिती द्या. माझा जन्म आळंदीतला, पण माझं मूळ गाव कोल्हापूरमध्ये शाहवाडी तालुक्यात कोतोली म्हणून गाव आणि कोतोली मधली आमची पाटीलवाडी. पण आजोबा मुंबईला आले व्यवसायाच्या नोकरीच्या निमित्ताने. तिथून नंतर सद्गुरू अमृतनाथ स्वामींची भेट झाली. तिथून मग आळंदीमध्ये त्यांनी आले आणि आळंदीतल्या वास्तव्यामध्ये मग आमचे वडील, आमचे चुलते वगैरे, त्यांचं शिक्षण आळंदीतच झालं. आणि खरं तर पहिलं बाळणपण बाईचं माहेरी होत असतं. म्हणजे माझ्या मामाचं गाव नेरले, म्हणजे ते कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यातच नेरले आहे. हा, तर तिथे ते गाव, तर त्यामुळे
तिकडे आजोबा आळंदीत राहतं नाही, पहिलं बाळणपणे आळंदीतच झालं पाहिजे, तर मग माझा जन्म आळंदीतच झाला. आणि माझा जन्म हा 12 महिन्यात नाही झालेला, म्हणजे अधिक महिन्यात झालेला आहे, ज्याला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हटलं जातं. म्हणून अधिक मासात जन्म झाला, म्हणून आजोबांनी नाव पुरुषोत्तम ठेवलं. पुरुषोत्तम असं झालं ते. जन्म आळंदीतलाच पण. बरोबर. दादा मला एक सांगा की आता तुम्ही आता रिसेंटली बिग बॉस मध्ये जाऊन आलात, बरोबर. आता आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल म्हटलं जातं की आपण अध्यात्माची हे करत असताना किंवा संस्कार रुजवण्याचं समाजामध्ये काम करतो. आम्ही बिग बॉस मध्ये बघितलं की पाठीमागल्या 1-2 सीझन मध्ये शिवलीला ताई पाटील पण जाऊन आल्या होत्या. त्याच्यानंतर असं झालं की समाजामध्ये किंवा लोकांमध्ये एक समज आहे की ज्या व्यक्तीला प्रतिष्ठा आहे त्या व्यक्तीने बिग बॉस सारख्या शो मध्ये जाऊ नये, कारण तिथं कसं होतं, तिथे अरेतुरे बोललं जातं, तिथे तुमच्या ज्येष्ठत्वाचा मान ठेवला जात नाही, तिथे तुमच्या कॅरेक्टरवरती बोललं जातं, तिथे तुमच्या करिअरवरती बोललं जातं. एवढं सगळं असून आणि ह्या सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा तुम्हाला त्या शो मध्ये जावंसं का वाटलं? हा तुमचा अट्टास होता की नक्की काय होतं, याच्या पाठीमागे तुमचा पर्पज काय होता? नाही, ही फार मोठी संधी होती, कारण की बिग बॉस हिंदी असेल किंवा आता हे 5वं सीझन आहे मराठीचा, तुम्ही पाहता हायेस्ट TRP आता, बरोबर. त्यामुळे अतिशय लोकप्रिय झालेला कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये भांडणं होतात वगैरे. मला खूप जण असा प्रश्न विचारतात, जोपर्यंत मी त्या घरामध्ये होतो तोपर्यंत तरी मला वाटलं नाही की हा शो स्क्रिप्टेड आहे म्हणून. काही स्क्रिप्टेड नाहीये. हा, तशी मानसिकता तयार होत जाते आणि त्या मानसिकतेनुसार माणसं तिथं वागत जातात. तुमचा प्रश्न हा आहे की मी तिथं जाण्याचा माझा अट्टास होता का? तर मला असं वाटतं की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातलं काम आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपला चेहरा लोकांना माहिती होणं फार गरजेचं आहे. चेहरा माहिती झाला की लोकांना कार्यही आपलं माहिती होतं. वारकरी संप्रदाय असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असे अनेक भाग आहेत की जिथे पुरुषोत्तमदादा पाटील कीर्तनकार प्रवचनकार आहेत हे माहिती आहे, पण जे संप्रदायाशी कनेक्टेड नाहीयेत, जे कधी आळंदी पंढरपूरला पण आलेले नाहीयेत, त्यांनाही पुरुषोत्तमदादा पाटील कोण आहेत हे माहिती झालं तर ते सर्च करतील की बाबा हा व्यक्ती करतो काय, की जो बिग बॉसच्या घरामध्ये आलेला आहे. मग ते कदाचित युट्यूबला पाहतील, इन्स्टाला पाहतील, फेसबुकला पाहतील, कदाचित त्यांच्यापर्यंत माझं कीर्तन पोहोचेल. आणि जो कधीही कीर्तन ऐकलेलं नाहीये त्याला जर कीर्तनाची आवड त्या प्लॅटफॉर्मवर मी तिथं गेल्यानंतर मला जाणून घेताना जर झाली तर मला असं वाटतं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. जसं की मला काही दिवसांपूर्वी एक जपानचा मुलगा भेटायला आला की जो बिग बॉसचा फॉलोअर आहे. त्याने बिग बॉस मध्ये मला पाहिलं, ते रामकृष्णारी वगैरे मी तिकडे जे बोललो ते पाहून त्याला खूप चांगलं वाटलं. परत माझा एकंदरीत पोशाख, माझ्या कपाळावरचा गंध, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तो आळंदीला आला, माझ्याशी त्यांनी संवाद साधला. त्यामुळे ह्या गोष्टी आता समजा त्या बिग बॉस मध्ये इरिना नावाची जी मुलगी आहे जी रशियाची आहे, ती आता बाहेर जेव्हा आली तेव्हा तिचा माझा जेव्हा संवाद झाला तेव्हा तिने पहिलं मला बोलताना बोलले की पुरुषोत्तम दादा रामकृष्णारी. मला असं वाटतं ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की काही गोष्टी चांगल्या घडण्यासाठी. आणि माझं असं म्हणणं आहे की कीर्तन जेव्हा मी करतो तेव्हा कीर्तनाला चांगली माणसं येऊन बसलेली असतात. दारू पिऊ नका कोणाला सांगायचं, जे दारू पित आहेत त्यांना सांगायचं ना, की जे दारू पित नाहीत त्यांना सांगायचं दारू पिऊ नका. मग चांगलं वागा कोणाला सांगायचं, जे वाईट वागतात त्यांना सांगायचं चांगलं वागा. तसं आपण कुठल्याही व्यासपीठावर गेल्यानंतर, ठीक आहे आता ते बिग बॉसचं घर आहे, तिथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला ज्या लोक जे पाहतात त्याच्यातून त्या कार्यक्रमाच्या विषयी तर्क वितर्क करतात, पण हे जग म्हणजेच घर आहे. मला असं वाटतं हे जग म्हणजेच घर आहेत. ह्या जगरूपी घरामध्ये विविध लोक राहत आहेत, म्हणजे आपल्या मनाविरोधात वागणारी पण लोक राहत आहेत, आपल्या मनासारखे वागणारे पण लोक राहत आहेत, विकृती वाढवणारी पण लोक आहेत आणि संस्कृती वाढवणारी पण लोक आहेत. मग ह्या जगात आपण राहतोच ना, मग ह्या जगातून आपण काही कुठे बाहेर जातो का? तसंच आहे, तिथे जाऊन काही गोष्टी मला असं वाटत होते की आपल्याला करता येतील, त्याच्यासाठी मी त्या व्यासपीठावर गेलो. आता तुम्ही सांगितलं की तुमचा तिथे पाठीमागे जाण्याचा जो काही उद्देश होता तो इथे तुम्ही आता सांगितलात, पण आमच्या नजरेतून बघितलं तर तुम्हाला तितकंसं फारसं तिथं थांबता आलं नाही. साधारणतः 1 आठवड्यामध्ये तुम्ही त्या शो मधून बाहेर आला. तुम्हाला असं वाटतं का आपण जो उद्देश घेऊन तिथे गेलो होतो तो सफल झाला? नाही, मी तसं पूर्ण सफल झाला असंही म्हणता येणार नाही आणि असफल झाला असंही म्हणता येणार नाहीये. कारण की मी घरातून बाहेर आल्यानंतर अनेक अशी लोक आहेत की पुरुषोत्तमदादा पाटील म्हणून खास मला आळंदीमध्ये भेटायला येत आहेत, माझ्यावर फोनवर संपर्क साधतात, दादा आम्हाला तुम्हाला भेटायचंय, आम्हाला आळंदीला यायचंय, माऊलींचं दर्शन घ्यायचंय, तुमच्याबरोबर आध्यात्मिक चर्चा करायची. तर मला असं वाटतं की कधी न येणारी लोक जर माझ्याकडे येत असतील तर मला असं वाटतं 50-60% तो सफल झाल्यासारखा आहे. आणि मला एक वाटतं की त्या घरामध्ये
मी संयमाने राहिलो, अगदी मर्यादित शब्दांमध्ये मी तिथे बोललो, कोणताही अपशब्द वापरला नाही. आणि जो काही 7 दिवसाचा वेळ होता तो 7 दिवसाचा वेळ मला वाटतं कारणी लागला, कारण की मी घरात जाताना पण घरातल्या प्रतिस्पर्धी जे होते त्यांनी माझं दर्शन घेतलं आणि घरातून बाहेर पडताना पण त्यांनी माझं दर्शन घेतलं. मला असं वाटतं की हे खूप आहे माझ्यासाठी. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली 15 लोक आज आयुष्यभरासाठी माझ्यासोबत जोडली गेलेली आहेत त्या 7 दिवसांच्या वास्तव्यामध्ये, की एका उंचीची लोक आहेत ती. त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून अजून बऱ्याच गोष्टी घडतील. जे खरंच अध्यात्माला फॉलो करतात किंवा ज्यांची मेंटॅलिटी तशी आहे त्या लोकांनी जेव्हा तुम्हाला ऑन स्क्रीन बिग बॉस मध्ये पाहिलं तेव्हा ते लोक शॉक झाले. त्यांचं असंच मत होतं समाज माध्यमांवर की अरे पुरुषोत्तम दादांनी तिथे जायला नको पाहिजे होतं. अर्थात काही लोक त्यावेळी निगेटिव्ह बोलली, कदाचित आज ते पॉझिटिव्ह पण बोलत असतील. या गोष्टीला तुम्ही कसं घेतलं किंवा त्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हा, म्हणजे निगेटिव्ह तर घेणार हे मला म्हणजे किती सकारात्मक घेतात आणि किती नकारात्मक. तुम्ही अशी मेंटॅलिटी ऑलरेडी केलीच होती, किती आपल्याला होणारच. हो, त्या तर गोष्टी होणारच ना. म्हणजे आणि एक तुम्हाला सांगतो की म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनासारखं नाही वागू शकत. काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात. तसं हा विचार मला होता की बाबा काही लोक मला नावही ठेवणार आहेत आणि काही लोक माझं कौतुकही करणार आहेत. पण जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा चित्र मी जे पाहिलं, कारण की घरात तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये असल्यानंतर तुम्हाला बाहेर काय चाललंय तुमच्याविषयी हे काहीच माहिती नसतं. बरोबर. म्हणजे अगदी तुमच्या घरातल्यांचा मेसेज पण तुमच्यापर्यंत पोहोचत नसतो किंवा तुम्हाला घरातल्यांसोबत बोलता येत नसतं. मग ते एक मनामध्ये घरामध्ये वास्तव्य करत असताना ती एक मनामध्ये सतत चालू असते की अरे बाबा बाहेर काय चाललंय, बाहेर लोक काय आपला विचार करत असतील. पण जेव्हा मी बाहेर आलो, सगळ्यात महत्वाचं जेव्हा मी घरातून बाहेर पडताना जो जयघोष केला, जो वारकरी संप्रदायाचा जो जयघोष आहे, महाराष्ट्रातील दैदिप्यमान संत परंपरेचा जयघोष आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा जो जयघोष आहे, तो लोकांना खूप आवडला. की त्या व्यासपीठावर जाऊन कधी असा वारकरी संप्रदायाचा जयघोष झाला नाही, तो तिथं तुम्ही केला. बाहेर आल्यानंतर लोक खूप चांगलं स्वागत करतात. त्याच्यामुळं जी भीती होती एक मनामध्ये, भीती म्हणजे एक विचार होता, भीती नाही म्हणता येणार, जर भीती असते तर मी गेलोच नसतो तिथे. भीती नाही म्हणता येणार, एक विचार होता की नकारात्मक वेकडे जायला नको. हा विषय निघालाच आहे तर मला एक आवर्जून प्रश्न विचारावा असं वाटतो, जो जनतेच्या मनातील प्रश्न आहे, कारण त्यावेळी वातावरण पण खूप तापलं होतं. जेव्हा आम्ही तुम्हाला बाहेर येताना पाहिलं तेव्हा तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची घोषणा दिली. त्यावेळी अरबाज सारखा मुलगा, त्यावेळी त्याच्या तोंडून जय वगैरे निघलं नाही आणि हे आम्हाला ऑन स्क्रीन दिसलं स्क्रीनवरती. काय म्हणायचं याच्यावरती तुम्हाला? आता त्याच्यावर मी खूप बोलून झालेलं आहे त्या गोष्टीवर माझं काय त्यावेळेस, कारण की मी घरातून बाहेर पडत असताना मी स्वतः भावूक झालो होतो. माझ्या सोबतचे सगळे प्रतिस्पर्धी पण भावूक झाले होते. त्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते आणि त्यावेळेस मला कळलं नाही, म्हणजे माझं तुम्ही बघितलं तर माझा आवाजही थरथरलेला आहे. म्हणजे जेव्हा तो जयघोषाला प्रारंभ केला माझा आवाज थरथरलेला आहे. पण बाहेर जेव्हा मी आल्यानंतर जेव्हा समाज माध्यमांवर ज्या प्रतिक्रिया यायला लागल्या, त्याच्यानंतर मी परत ते व्हिडिओ पाहिला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो बोललेला नाहीये. ती चूकच होती ना त्याची. कुठं कदाचित मला ते वाटतं की बाबा त्याने ते बोलायला पाहिजे होतं, कारण की तो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व, मराठी भाषेचं प्रतिनिधित्व तो तिथं करतोय. धर्मवीर संभाजीनगरचा तो आहे, तर तिथून तो आलेला आहे, तर त्याने ते केलं पाहिजे होतं. त्याने जाणून केलं का त्याच्याकडून घडलं. आता हे तो बाहेर आल्यानंतरच कळेल आपल्याला, तो त्याच्यावर बोलेल मला असं वाटतंय कदाचित. काय वाटतंय बिग बॉस कोण जिंकेल? बिग बॉस मला जसं रितेश भाऊंनी विचारलं मी बाहेर येत असताना की तुम्हाला स्ट्रॉंग कोण वाटतो याच्यामध्ये, तर मी अभिजित सावंतचं नाव सांगितलं होतं. आणि मला तर आजही वाटतं की अभिजित सावंत कदाचित विन होईल त्याच्यामध्ये. सूरज बद्दल बाहेर खूप सिंपत्ती आहे, ही सहानुभूती शेवटपर्यंत टिकेल असं वाटतं का? टिकेल सहानुभूती, कारण की मी त्यावेळेसही सांगितलं की तो खूप मातीतला मुलगा आहे, खूप हळवा मुलगा आहे, खूप प्रेमळ मुलगा आहे, खूप गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. नातं कसं सांभाळावं, कारण की त्याचे आई वडील नाहीयेत त्याला, पण तो इतकं प्रेम करतो. म्हणजे मी जो अनुभवला सूरज, तर ते सांगण्यासाठी मला 2-3 तास, म्हणजे तुम्ही जर मला बोललात ना की पुरुषोत्तम दादा तुम्ही 7 दिवसाच्या मध्ये सूरज काय अनुभवला, तर मला खूप वेळ लागेल त्याच्यासाठी बोलायला. आणि ती जी सहानुभूती आज महाराष्ट्र त्याला देतोय, तर ती योग्य व्यक्तीला सहानुभूती देतोय असं मला वाटतं. खूप प्रेमळ येतो दादा. आम्ही जेव्हा टीव्हीवरती बघतो तेव्हा आम्हाला निक्की तांबोळे असेल किंवा जान्हवी किल्लेकर असेल हे आम्हाला खूप ॲरोगेंट दिसतात
ऍक्च्युअल मध्ये त्या तशाच आहेत का ऍज अ पर्सन म्हणून? माझ्या बरोबर तर म्हणजे दिसताना म्हणजे मी अगदी तिला बोललो पण की निकी तू मेंटली टॉर्चर करते म्हटलं माणसाला. म्हणजे हे मी केव्हा बोललो जेव्हा माझ्या बाबतीत काहीतरी ती रिॲक्ट झाली तेव्हा मी बोललो ना मेंटली टॉर्चर करते. तर तशी ती एरवी म्हणजे आता तुम्हाला 1-1.5 तासाचं दिसते, आता पहिला 1 तासाचाच एपिसोड दिसत होता पण TRP हायएस्ट झाला आणि तो 1.5 तासाचा एपिसोड झाला. तुम्हाला 1.5 तासच दिसतंय पण ज्यावेळेस आम्ही 22.5 तास व्यतिरिक्त 1.5 तासा व्यतिरिक्त 22.5 तास जेव्हा मी तिला अनुभवलं तर तिच्या डोक्यात एक क्लिअर आहे की आपल्याला इथं खेळायचंय. ओके ओके. इथं मी कोणाची मन राखायला आलेली नाही, नाती निर्माण करायला नाही मन राखायची मला मन राखण्यासाठी आलेलीच नाहीये. आणि तुम्ही पाहाल मी आता एवढ्या मागच्या आठवड्याभरात मी जरा कामातून वेळ काढून व्यस्तता वाढली माझे, जर बिग बॉसच्या घरातून आल्यानंतर माझी व्यस्तता पण थोडीशी वाढली. पण मी एपिसोड पाहतोय ना तर तिचे काही मुद्दे मला पटतायत, आत्ता पटतायत तिचे, कारण की मी त्या घरात राहून आलेलो आहे. बरोबर. अनेक मुद्दे ती मग तिच्या डोक्यात आहे की आपल्याला खेळायचंय. त्यामुळे ती सांगते की इथं आपण जे 16 जण आलोय ना ते एका लेवलला आहोत आपण. इथं कोणी मोठं कोणी छोटं कोणी मधलं असं नाहीये, आपण एका लेवलला आहोत. आणि ह्या घरामध्ये ज्या गोष्टी आहेत डिसिप्लिन पाहिजे. म्हणजे मी अनेक मागच्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलं की टिश्यूचा पण इश्यू करणार आहे निकी. म्हणजे असं टिश्यू जर पडलेला असेल तरी तो का पडला, तिथं का टाकला, तो डस्टबिन मध्ये का नाही टाकला. आता एका दृष्टीने त्या टिश्यूवरून तिने भांडणं करणं हे कुठंतरी खटकतं, पण डिसिप्लिनच्या दृष्टीने जर आपण पाहिलं की बरोबर आहे की हा टिश्यू डस्टबिन मध्ये पाहिजे तर तो टिश्यू तिथे टेबलवर पडलेला आहे. तर एक गोष्ट चांगली पण आहे, पण तिची जी रिॲक्ट होण्याची पद्धत आहे, जी भाषा वापरते ती भाषा खटकते लोकांना. अर्थात भावनिक होऊन न विचार करता एक गेम म्हणून ती त्याच्याकडे बघते. ते खूप प्रॅक्टिकली गेम खेळते. म्हणजे अजिबात ती भावूक होत नाही, भावनिक होत नाहीये. तुम्ही आता काय एपिसोड मध्ये ती आरबासाठी रडली वगैरे, तर मला नाही वाटत ते रडणं तिचं खरं असेल, ते कदाचित, पण ती एकदम प्रॅक्टिकली गेम खेळते. आणि जान्हवीच्या बाबतीत म्हणाल तर जान्हवी सुरुवातीला निकीच्या सावलीत खेळत होती, पण आता ती स्वतः रिॲक्ट होतीये. घनश्याम बद्दल काय मत आहे तुमचं? घनश्याम लोकांच्या मते तो नाटकी आहे खूप, तुम्हाला वाटतं? म्हणजे तो काय आहे, तो राजकीय निरीक्षक आहे. हा, शेवटी पुढारीच आहे. हो, तो राजकीय निरीक्षक आहेत. आणि राजकारण्यांमध्ये जे काही गुण असतात का अवगुण असतात मला ते माहिती नाही, पण ते त्याच्यामध्ये पुरेपूर आहेत, ठासून भरले आहेत. बिग बॉसच्या प्रोसेस बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. बिग बॉस मध्ये सिलेक्शन होतं कसं? तर तुम्हाला तुमचं सिलेक्शन कसं झालं? मला तर सिलेक्शन बद्दल तसं बोलण्याची परवानगी नाही, पण फोन आला, काही मीटिंग झाल्या आणि सिलेक्शन झालं. मला अनपेक्षित होतं की मला सिलेक्ट करतील, कारण की त्या बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातली खूप लोक इच्छुक आहेत आणि स्पर्धा एवढी मोठी आहे. आता जर आपण पाहतोय तर तुम्ही पाहाल की सोशल मीडियावर जे जास्त ऍक्टिव्ह आहेत ती लोक आज घरामध्ये जास्त दिसतात. म्हणजे DP दादा असेल किंवा अंकिता असेल, घनश्याम असेल, सूरज असेल, किंवा मी पण सोशल मीडियावर थोडाफार ऍक्टिव्ह होतो, त्याच्यामुळे कदाचित मला तिथपर्यंत. पण मला असं वाटत होतं पहिल्यांदा विचारल्यानंतर फायनल कॉल येतोपर्यंत वाटत होते की आपण होतोय नाही होतोय, जातोय नाही जातोय. शेवटी काय आहे पहा, मला असं वाटतं की आपलं कौतुक करावं हे देवाला पण वाटतं. आपण सगळे संतांनी काय सांगितलं, देवाचं नामस्मरण करा. देवाचं नामस्मरण करा म्हणजे देवाचं काय करा, कौतुक करा. बरोबर. तर आपल्यालाही वाटतं ना आपण त्याचे अंश आहोत, देवाचे अंश आहोत. देव अंशी आहे आणि आपण त्याचे अंश आहोत. जर मग जसं आई वडील अंशी असतात आणि मुलगा हा त्यांचा अंश असतो, नाही का. एखाद्या मुलाला तू बापावर पडलाय बरं का, तो आईवर पडलाय, बापावर पडलाय आईवर पडलाय म्हणजे काय, आईसारखा दिसतो, बापासारखा दिसतो, बोलतो वागतो. तसं देव अंशी आहे. ममई वंश जीवलोके, की जीव हा माझा अंश आहे असं भगवंत स्वतः म्हणतात. तर मग भगवंताला स्तुतीप्रिय आहे तर आपल्याला स्तुतीप्रिय आहे. मग एक लोकांनी आपलं कौतुक करावं असं वाटतंच ना. मग तरी मला ती जरा हे भावना होती अशी की होतंय नाही होतंय, पण फायनल कॉल आला 24 जुलैला की तुम्हाला यायचंय आणि त्या घरामध्ये गेलो. मग असं म्हणतात की बिग बॉसच्या घरामध्ये जायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. एकंदरीत बिग बॉसच्या घरातील वातावरण आणि बाहेरच्या दुनियेतील वातावरण यामध्ये खूप फरक आहे असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात ऍडिक्शन आपल्याला आता मोबाईलचं आहे. बरोबर. तर तो मोबाईलच आपल्या जवळ नसतो. अरे बापरे. मोबाईल नाही आपल्या जवळ, अजिबात नाही. म्हणजे मोबाईल अगोदर माझ्याकडून 3 दिवस काढून घेतला होता. मोबाईल नाही. मोबाईलमध्ये नुसता मोबाईल म्हणजे इनकमिंग आउटगोईंग साठी नाही, आपण बऱ्याच गोष्टी त्या मोबाईलवर, म्हणजे मग आपलं सोशल मीडिया असेल, सगळ्या गोष्टी असेल, जगाची माहिती आपल्याला त्या, कारण की आपण जरी 4 मित्र बसलेलो असलो तरी 4 मित्र 1-2 शब्द बोलतात आणि परत मोबाईलमध्ये पाहतात. म्हणजे एवढं ऍडिक्शन आहे. तर ते मोबाईलचं ऍडिक्शन कमी होतं बऱ्यापैकी. म्हणजे ती एक चांगली गोष्ट आहे बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर.
दुसरी गोष्ट, तुम्हाला सूर्यप्रकाशच भेटत नाही, म्हणजे सकाळ झाली की दुपार संध्याकाळी काही कळत नाही तुम्हाला, पूर्ण बंद आहे ते घर. तुम्हाला लाईट्स बदलतात, फक्त लाईट्स बदलल्या की तुम्हाला कळतं की आता सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्र आहे. आणि सकाळी तुम्हाला ते दिसतं रात्री 1 वाजता, मध्यरात्री 12 वाजता, मध्यरात्री 2 वाजता, पहाटे 4 वाजता. पण आम्हाला काहीच माहिती नाही ते कधीच दाखवतायत, काय दाखवतायत काय माहिती नाही. लाईट संध्याकाळी रात्री बंद होते, मग आम्हाला समजते आता झोपायचंय. आणि ती सवय शरीराला होऊन गेली. एक 8-9 दिवसामध्ये ती सवय, सकाळी उठताना गाणं लावतात, मग त्या गाण्यावर सगळे उठतात असं. पण ते सगळं म्हणजे जे म्हणतात ना काय बिग बॉसचं घर असं तसं, मी म्हणेल 2 दिवस कोणी राहून दाखवावं त्या घरामध्ये. म्हणजे आपल्याला जितकं वाटतं तेवढं टफ सोपं नाहीये. स्वतःची कामं स्वतः करायची आहेत. परत तुम्हाला वाचायला पेपर नाही, पाहायला टीव्ही नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घरातल्यांच्या शिवाय 1-2 दिवस, 2-3 दिवस राहू शकतो, पण जरी कुठं आपण राहिलो तरी संपर्क होत असतो ना. पण तिथे तसं कुटुंबाबरोबर पण आपल्या काही संपर्क नसतो. घरातली कामं तुम्हाला, ज्या ड्युटीज तुम्हाला आलेल्या आहेत त्या ड्युटीज तुम्हाला करायच्याच आहेत. मग मला झाडून घेण्याची ड्युटी होती, भांडी घासण्याची ड्युटी होती. तर मी बाहेर महाराज आहे, लोक मला पूज्यतेने माझं दर्शन घेतात, पण एक बिग बॉसचं घर तुम्हाला स्वावलंबन शिकवतं. हे तुमचं काम आहे, तुम्ही करा, तुम्ही डिसिप्लिन मध्ये या. काही गोष्टी आहेत त्या तुम्हालाच करण्यात. मला असं वाटतं ही खूप चांगली बाजू आहे बिग बॉसची, खूप चांगली बाजू आहे. आता बिग बॉस वरती मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय की बिग बॉस काही लोकांच्या मते हे स्क्रिप्टेड शो आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण कोणाला निगेटिव्ह दाखवायचं, कोणाला पॉझिटिव्ह दाखवायचं हे प्रोडक्शन हाऊस ठरवतं, यात कितपत तथ्य आहे? हा, म्हणजे आता ती जी टीम आहे ती ठरवते की त्या 24 तासामधलं कोणाला निगेटिव्ह कोणाला पॉझिटिव्ह असा विषय नाहीये. त्या 24 तासामध्ये जो कंटेंट देतो तो दिसतो. म्हणजे जसं की पहिल्या वीकमध्ये, मी ज्या वीकमध्ये होतो त्या वीकमध्ये वर्षाताई आणि निकी यांचीच रस्से घेत चाललेली होती, तर बऱ्यापैकी त्या दिसल्या. आणि 24 तासामधलं 1 तासामध्ये दाखवायचं असतं, आणि 16 जण आहेत त्या घरामध्ये, बऱ्याच गोष्टी त्यांना दाखवायच्या असतात. त्याच्यामुळे ती टीम ठरवते की बाबा काय लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. दादा, बिग बॉसच्या चर्चेनंतर मी अध्यात्माकडे येतोय. आता तुम्ही अध्यात्माबद्दल बोलता, त्याचा प्रसार करता, समाजामध्ये संस्कार, आपली संस्कृती जपण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करता. मला एक तुम्हाला व्हॅलिड क्वेश्चन विचारावं असं वाटतो की आजकाल समाजामध्ये आपण बघतोय की महिलांवरती किंवा मुलींवरती खूप साऱ्या प्रमाणात अत्याचार होतात. आता रिसेंटलीच बऱ्याच गोष्टी घडल्या, किंबहुना त्यातील काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील कारण तुम्ही आतमध्ये असल्यामुळे बिग बॉस मध्ये. याकडे तुम्ही कसं बघता किंवा काय वाटतं याबद्दल? नाही, मला तेच, म्हणजे आज बदलापूर सारखी घटना जर आपण पाहिली तर ही विकृती आपल्या महाराष्ट्रात आहे, ह्याचं वाईट वाटतं फार. कारण की आपण धर्माने आचरण असलेली माणसं आहोत. म्हणजे 4 गोष्टी अध्यात्मशास्त्राने सांगितलेल्या आहेत की धर्माचा विचार मांडत असताना निदान माणसाने सामान्य धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि सामान्य धर्माचं पालन करताना सामान्य धर्माची 4 अंग सांगितले: सदाचार, अहिंसा, दया आणि सत्य. तर हा सदाचार कुठेतरी लोकांमधला संपत चाललेला मला पाहायला मिळतो. ही विकृती म्हणजे किती विकृती आहे. 3 वर्षाच्या मुलींवर जर लैंगिक अत्याचार होत असेल तर मग आपण आपले विचार कुठे पोहोचायला कमी पडतायत का, आजूबाजूची परिस्थिती कशी बदलली, म्हणजे ह्याच घटना खूप घडतायत. म्हणजे मी तर ह्या गोष्टींमुळे खूपच विचारांमध्ये आहेत की ह्या गोष्टी म्हणजे संस्कृती प्रधान देशामध्ये, त्यातही महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडतात, तर त्या काळजी करण्यासारख्याच आहेत. खरं तर आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, कदाचित ऑडियन्सला हा वादग्रस्त प्रश्न वाटू शकतो कारण आपल्या देशामध्ये डेमोक्रेसी आहे आणि प्रत्येकाला फ्रीडम दिलेला आहे आपल्या राज्यघटनेने. पण मला असं म्हणायचं आहे की चला, बलात्कार करणारा तर तो विकृत आहे, तो मनोरुग्णच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण कुठेतरी मुली वगैरे छोट्या कपड्यामध्ये सामाजिक ठिकाणी वावरत असताना पण वावरतात, त्याला ह्या पण कुठेतरी, ही परिस्थिती पण कुठेतरी कारणीभूत आहे असं वाटतं का तुम्हाला? आता कपड्यांवरनं किंवा वेशभूषेवरून बोलणं, परत तोच स्वातंत्र्याचा विषय परत येईल की आम्हाला स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर म्हणजे मला असं वाटतं त्याचा कुठेतरी अतिरेक होतोय असं वाटतं का तुम्हाला? अतिरेक होतोय असं म्हणण्यापेक्षा आता काय ह्याच्यावर काय बोलावं हाच विषय आहे. कारण की कोणत्या बाजूने बोललं पाहिजे हाच मुद्दा माझ्याही लक्षात येत नाही. ऍक्च्युअली काय होतंय, आता समजा आता मी जिम मध्ये जाताना मी माझ्या स्वतःवरून बोलतो, मी जिम मध्ये जाताना मी टी शर्ट घालतो, शॉर्ट घालतो, शूज घालून जातो, पण तो वेश मला कीर्तनात नाही ना घालून चालणार. बरोबर. तर ही समय सूचकता प्रत्येक मुलीनी
स्वीकारणं फार गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणते कपडे कोणते परिधान कपडे करावे घातले पाहिजेत याचा सेन्स असायला पाहिजे. सेन्स असला पाहिजे, म्हणजे त्याचा एक विचार केला पाहिजे सर्वांनी, असं मला वाटतं. तरुण मुलं जे आता व्यसनाच्या आहारी जात आहेत, म्हणजे बरेच आमचे, आता मी पण जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो मुलांचे खास करून, तेव्हा माझ्याकडे अशा बऱ्याच तक्रारी येत असतात. 16 ते 20-21 वयोगटातील जी मुलं आहेत ते वाईट मार्गाला खूप लागलेले आहेत. ह्या जर लोकांना आपल्याकडे अध्यात्माकडे जर वळवायचं असेल किंवा त्यांना जर ते संस्कृती आपली त्यांच्यामध्ये रुजवायची असतील किंवा संस्कार रुजवायचे असतील तर आपल्याला काय करता येईल त्यासाठी? आता काय म्हणजे किंवा तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? ऍक्च्युली आपण सगळेच, म्हणजे मी फक्त एका जनरेशनसाठी नाही बोलत आहे, पण आजची लाईफस्टाईलच अशी झालेली आहे की 3 गोष्टी आहेत. म्हणजे एकतर आपण भूतकाळामध्ये एकतर रमतो, नाहीतर भविष्याची चिंता करतोय आणि हातातलं वर्तमान चाललेलं आहे. आणि आता स्पर्धात्मक युग आहे, ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, तर स्पर्धा प्रत्येक ठिकाणी. ह्या स्पर्धेच्या, ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस स्ट्रेसमध्ये, तणावामध्ये, म्हणजे मी फक्त एक तरुण मुलांसाठी नाही बोलत आहे, अगदी ओव्हरऑल सगळ्यांसाठीच बोलतोय. म्हणजे 5 स्ट्रेस मी नेहमी सांगत असतो की एक फिजिकली स्ट्रेस आहे, मेंटली स्ट्रेस आहे, फायनान्शियली स्ट्रेस आहे, सोशली स्ट्रेस आहे आणि फॅमिली स्ट्रेस आहे. फिजिकली स्ट्रेस आहे म्हणजे ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही. सिर सलामत तो पगडी पाचस असं आपण बोलतो. तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. आपण काय करतो, आपल्यासोबत असलेला एखादा मित्र तो आपल्याला कधी आयुष्यात पुढे सोडूनही जाईल, आपले नातेवाईक आपल्याला कधी सोडूनही जातील, पण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं शरीर आहे, तर त्या शरीराची आपण काळजी घेतली पाहिजे. तर तरुण पिढीकडे जर पाहायला गेलो तर म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून त्या आनंद प्राप्त करण्याचा मार्ग, म्हणजे आता मला माहिती नाही की म्हणजे ते अशी काही माझ्याशी कोणी संवाद साधलेला नाहीये, पण व्यसन केलं की ते रिलीफ वाटतं किंवा ड्रग्ज घेतलं किंवा काही अशा गोष्टी केल्या की काही त्यांना तेवढ्या वेळापुरतं ते रिलीफ वाटतं. मग त्या क्षणिक आनंदासाठी त्या सगळं म्हणजे जग सुखी होण्याचं कारण सांगताना आनंद संपादनात आढळणारा विवेकाचा अभाव एक फार महत्वाचा मुद्दा आहे की आम्हाला आनंद पाहिजे, पण त्या आनंदामध्ये विवेकरहित आनंद पाहिजे. तर तरुण पिढीकडे मला वाटतं त्याच ह्याने पाहावं लागतं की आनंद संपादनासाठी किंवा आनंद मिळावा याच्यासाठी विवेकहीन कृती किंवा गोष्टी आजची तरुण पिढी करतीये. आणि त्याला मला असं वाटतं की बऱ्यापैकी पालकही जबाबदार आहेत. एक्झॅक्टली, मी तेच पालकही जबाबदार आहेत. कारण की आपला मुलगा घरात सकाळी उठतो कधी, सगळं काय देवाने 24 तास रोहित भाऊ तुम्हालाही दिलेले आहेत, बरोबर, देवाने 24 तास मलाही दिलेले आहेत, देवाने 24 तास दिवसातले प्रत्येक व्यक्तीला दिलेले आहेत. त्याचा विनियोग तुम्ही कसा करायचा हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही ठीक आहे पद, पैसा, प्रतिष्ठा ह्या गोष्टींसाठी धावताय, तुमच्या पुढच्या जनरेशनला तुम्ही सुखी ठेवण्यासाठी आज तुम्ही धावताय, पण हे सगळं धावत असताना तुमचा मुलगा सकाळी घरामध्ये किती वाजता उठतो, तो सकाळी उठल्यानंतर ज्या आपल्या प्रथा परंपरा आहेत त्या तरी पाळतो का, तो सकाळी अंथरुणातच किती वेळ पडून राहतो, तो सकाळी आंघोळ केल्यानंतर निदान देवाऱ्यातल्या देवाचं दर्शन घेतो का, आईबाप म्हणून तो तुमचं कधीतरी दर्शन घेतो का, त्याला आपल्या हिंदू संस्कृतीच्या विषयी काही माहिती आहे का, तो बाहेर कोणासोबत राहतो, आज मोबाईल आहे, तो बाहेर त्याचे मित्र कोण आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव पालकांना पण असणं फार गरजेचं आहे. पण पालक एकच पालोपत जोडतात, आमचा मुलगा तसा नाही, आमचा मुलगा तसा करणार नाही, असा एक विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासातच घात होतो असं मला वाटतं. की मुलांना पण ते एक साईड मिळते आणि मुलं त्यांच्या पद्धतीने वागत जातात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मुलं तर जबाबदार आहेतच, पण त्याच्याबरोबर पालकही जबाबदार, पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे, पालकांनी लक्ष ठेवलंच पाहिजे, लक्ष ठेवलंच पाहिजे. तसं फिजिकली स्ट्रेस आहे, म्हणजे मेंटली स्ट्रेस आहे, डोक्यात विचार आहेत प्रत्येकाच्या. मग तरुण पिढीच्या बाबतीत असतील तर ते करिअरच्या विषयी विचार असतील, त्यांच्या शिक्षणाच्या विषयी विचार असतील, बरं शिकूनही रोजगार मिळेल की नाही याच्याविषयी विचार असतील. त्याच्यामुळं मला वाटतं की बहुतेक करून तरुण पुढं, आणि संगत सगळ्यात महत्वाची मॅटर करते. तुम्ही कोणत्या संगतीत राहतायत. आज मुलं बाहेरगावी राहत असताना सगळीच नाहीत, पण काही मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी राहून देखील जर त्यांना संगत चांगली नाही भेटली तर ते वाईट मार्गाला जातात. असे खूप प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. दादा, तुम्ही जसं मागाशी सांगितलं की गेले 2011-12 पासून तुम्ही प्रवचन देताय किंवा कीर्तन वगैरे करताय, म्हणजे जवळपास 13-14 वर्ष झाले, बरोबर. याच्या बरोबरच तुमचं सामाजिक काम पण खूप मोठं आहे, त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, त्याबद्दल थोडंसं सांगा. मी तर्पण फाउंडेशन नावाची एक संस्था आहे, त्याच्यामध्ये मी संचालक आहे. 18 वर्षावरील अनाथ मुलांपर्यंत
1500 अनाथ मुलांचं संगोपन आमची संस्था करते, तर्पण फाउंडेशन नावाची संस्था आहे. कारण की 18 वर्षापर्यंत अनाथालयामध्ये, अनाथाश्रमामध्ये, बालगृहामध्ये राहण्याची परवानगी आहे. पण एकदा तो सज्ञान झाला मुलगा की त्याला सांगण्यात येतं आता तुझी तू व्यवस्था कर, तुम्हाला जशी व्यवस्था करता येईल तशी करा. आणि खऱ्या अर्थाने 18व्या वर्षी ती मुलं अनाथ होतात. मग अशा 1500 अनाथ मुलांचं संगोपन करणारी आमची संस्था आहे. त्याचे फाउंडर आहेत श्रीकांत भारतीय, जे विधान परिषदेमध्ये आता आमदार आहेत. आणि आम्ही एक 30 कपल आहोत. मी आणि माझी बायको, आम्ही दोघेही त्याच्यावर संचालक आहोत. तर त्या 1500 अनाथ मुलांचं म्हणजे त्यांच्या राहण्यापासून, त्यांच्या कपड्यापासून, त्यांना शिक्षणाची व्यवस्था, त्यांची फीज असेल, त्यांच्या काही आरोग्याच्या समस्या असतील, अगदी त्यांची लग्न लावून देईपर्यंत काम आमची तर्पण फाउंडेशन नावाची संस्था करते. म्हणजे इतकं फार मोठं विधायक काम आहे. मी स्वतः दरवर्षी 2 अनाथ मुलींच्यासाठी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने भरीव असं योगदान देत असतो. ज्यांना लग्नासाठी काय अडचण येत असे, आमच्या आळंदीमध्ये राजलक्ष्मी मंगल कार्यालय म्हणून आमचंच मंगल कार्यालय, तिथं कोणत्याही मोबदला न घेता स्वखर्चातून तिथं त्यांची लग्न लावून देतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. दुष्काळग्रस्तांना बरीच मध्यंतरी मदत केली मी. ज्यांना ज्या पद्धतीने मदत करता येते त्या प्रद्धतीने करतो. यासाठी शासन काय मदत करतं का, किंवा तुमची काही शासनाकडून अशी अपेक्षा आहे का की शासनाने आम्हाला? तर्पण फाउंडेशन शासनाबरोबर आमचा करार झालेला आहे, त्याच्यामुळे शासनाकडून आम्हाला यथायोग्य मदत मिळतेच. कारण की श्रीकांत भारतीय स्वतः शासनाकडून कनेक्टेड असल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्या आहेत. पण वैयक्तिक दृष्टीने मदत करताना अडचणी येतात, पण त्या सॉल्व्ह होतात. दातृत्व असलेली लोक समाजामध्ये भरपूर आहेत, त्यांच्याकडून बऱ्यापैकी होते. कारण की शासनाकडून मदत घ्यायची म्हणले की त्याच्या फार कंडिशन्स, त्याच्या फार टर्म्स कंडिशन्स असतात. पण शासनही खूप व्यवस्थित ज्या वेळेस त्यांच्या शासन दरबारी आम्ही जातो त्यावेळेस खूप चांगलं सहकार्य करतच. दादा, आता हे झालं तुमच्या सामाजिक कामासाठी, पण एक कीर्तनकार आणि एक प्रवचनकार म्हणून तुम्हाला असं वाटतं का की शासनाने त्यांच्यासाठी पण काहीतरी सुविधा वगैरे द्यायला पाहिजे, किंवा वरून काहीतरी निधी वगैरे दिला पाहिजे? हो, आता आपले सीएम साहेब जे आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आता वारकरी महामंडळ होईल असं सांगितलेलं आहे. तर त्या वारकरी महामंडळाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी ज्या शासन दरबारी आम्ही मांडलेल्या आहेत त्या कदाचित घडतील. म्हणजे जसं की बऱ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर वारकऱ्यांची राहण्याची गैरसोय असते, तर राहण्याची गैरसोय, किंवा तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर जसं समजा मी आळंदीमध्ये राहतो, तर इंद्रायणीमध्ये फार दूषित पाणी, म्हणजे ऍक्च्युअली तिकडे MIDC एरिया फार मोठा आहे, तर ते सगळे केमिकल्स वगैरे पाण्यामध्ये सोडण्यात येतात. आणि त्याच्यामुळे ते पाणी ज्या इंद्रायणीचं स्नान केल्यानंतर पवित्र येतं तिचंच पाणी दूषित झालेलं आहे. तर मग इंद्रायणी सारखं म्हणजे नद्या ज्या असतील त्यांची स्वच्छता असेल किंवा वृक्षारोपण असेल, ह्या सगळ्या गोष्टी शासनाने आम्ही बऱ्याच गोष्टी तिथपर्यंत मांडलेल्या आहेत. आणि आता मला असं वाटतं की CM साहेब असतील, DCM साहेब असतील, त्यांनी आम्हाला शब्द दिले की आम्ही वारकरी महामंडळाच्या माध्यमातून त्या गोष्टी तुमच्या मार्गी लागतील आणि वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी करतात. अध्यात्मातले तुमचे गुरु कोण? माझ्या अध्यात्मातले मला माळ ज्यांचे आहेत ते माझ्या आजोबात सद्गुरू स्वानंद स्वामी महाराज. पण मला मार्गदर्शन पूज्य श्री बाबा महाराज सातारकरांचं, वैकुंठवासी संत साहित्याचे गाडी अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं, परत वारकरी संप्रदायातलं फार मोठं नाव आहे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर, प्रमोद महाराज जगताप, ऍडव्होकेट जयवंत महाराज बोधले, यांच्याकडून मी सातत्याने मार्गदर्शन घेत असतो. आता मुलांना पण भक्तीच्या मार्गावरतीच पाठवण्याचा मानस आहे? माझा मुलगा आता 12वीला आहे, 12वी सायन्सला आहे. तो तिन्ही भाषांमध्ये कीर्तन करतो. तो इंग्रजी, मराठी, हिंदी तिन्ही भाषांमध्ये कीर्तन करतो. गाण्यावर त्याचं चांगलं प्रभुत्व आहे आणि मला असं वाटतं की तो नेईल ही परंपरा. त्याला त्याची आवड जोपासून किंवा त्याला त्याचं करिअर काय करायचंय ते करत असताना माझ्या वडिलांची मेरेसी का देवा त्या पद्धतीने तो सांप्रदायिक परंपरा पण नेईल पुढे. आता इथून पुढे तुमचा काय मानस, पुढे भविष्यात काय करण्याचा मानस आहे? काय वारकरी संप्रदायाच्याच द्वारे समाज प्रबोधन करणं, जिथे जिथे आपली गरज आहे तिथपर्यंत पोहोचणं, बऱ्याच गोष्टी करायच्या. तुमच्यासोबत पण अनेक गोष्टी आता मला करता येतील. नाही, थँक्यू दादा, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि मला ऑडियन्सला पण सांगावंसं वाटेल, खरं तर देशामध्ये एकोपा रुजवण्याचं किंवा देश एकसंघ ठेवण्याचं काम कोण करत असेल तर तो म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. आणि तुमचा सहवास आम्हाला लाभला किंवा तुम्ही आमच्या इथे आलात हेच आमचं खूप मोठं भाग्य आहे. तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. रामकृष्ण हरी. जय शिवराय. जय शिवराय.